नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मिसळपाव बनवणार आहे। तर मिसळपावसाठी एवढी मटकी घेतलेली आहे मोडाची, छान मोड आलेत याला। आणि 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले, ते अद्रक घेतले, लसूण, कढीपत्ता, सुकं खोबरं, कोथिंबीर, जिरं, हळद, लाल तिखट। तर आपण आता मसाला भाजून घ्यायला हवे। तर आता ही सुकं खोबरं आधी भाजून घेते। तर आता हे खोबऱ्याला चांगला कलर आलाय, लालसर झाले, आता काढून घेऊया आपण। तर आपण कांदा टाकून घेऊया। आता हे कांदा थोडा लालसर झालाय, आता आपण टमाटर टाकून घेऊया। तर यात आपण आता लसूण पण टाकून घेऊया, अद्रक पण टाकून घेऊया। आता कांदा टमाटो आता लालसर भाजले, आता आपण गॅस बंद करूया। तर आता आपण मसाला काढून घेऊया मिक्सर मध्ये। तर आपण आधी सुकं खोबरं आणि जिरं बारीक करून घेऊया। तर आता हे बारीक झाले, आपण काढून घेऊया। तर आता कांदा, टमाटर, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेऊया। आता ही पेस्ट एकदम बारीक झाली आहे, तर आपण तेल टाकूया आता 2 चमचे। तर आता फोडणीसाठी थोडं जिरं टाकते, थोडा कढीपत्ता टाकते, तर आपण आता ही मसाला टाकून घेऊया गिरवी केलेला। आता 1 चमचे हळद टाकून घेऊया। तर आपण लाल तिखट टाकून घेऊया। तर आता आपण सुकं खोबरं आणि जिरे एक जागी बारीक केलेलं आहे, तर हे पण टाकून घेते। तर आपण जर आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यातलं थोडं पाणी टाकून घेते तेल सुटायसाठी। आपल्या मसाल्याला आता तेल सुटायला आले।
चांगला भाजला या. तर आपण आता मटकी टाकूया. मटकीला मोड चांगला आलेला आहे. तर आता आपण ही मटकी त्यात टाकून घेऊया. मी जरा तेल टाकून घेते अजून. तर आता चांगली परतल्या. तर आपण आता ही गरम पाणी यात टाकून घेऊया. तर आपण शेंगदाण्याचं कूट थोडं टाकून घेऊया. तर आपण आता चवीपुरता मीठ टाकून घेऊया. तर भाजी आपली आता शिजा लागल्या. वास चांगला यायलाय. तर आपले आता मिसळ एकदम तयार झालेले. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि खायला चालू करूया. एकदम भारी झाल्या. तुम्ही बी करून बघा, खावा.